प्रेज द लॉर्ड. परत एकदा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने आपल्याला ही संधी दिली आणि मला त्याचं वचन सांगण्याची संधी दिलेली आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, जिथे कुठे आहात, जिथून कुठून हा संदेश ऐकत आहात, प्रभू येशूच्या नावात मी आपलं स्वागत करतो. त्या प्रभू येशूचे आभार मानतो. आणि तुम्ही जे झूम, युट्यूब, फेसबुक वरून जॉईन झालेले आणि या चर्च आणि इतर चर्च ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं न्यू फेलोशिप नाशिक तर्फे स्वागत आहे. आणखी एक नवीन महिन्याची सुरुवात देवाने आपल्या जीवनात दाखवलेली आहे. आज आपण आता त्याच्या वचनाकडे वळूया, कारण देव आपल्याशी बोलणारा चालणारा देव आहे. आणि काही वेळेस आपल्याला असं वाटतं, आपल्याला माहित असतं की देवाचं आपल्यावर प्रेम आहे, तो आपल्या बरोबर आहे. पण जीवनाच्या काही परिस्थितीत, काही अडचणीत, काही संकटात आपण हे विसरतो, आपला विश्वास डगमगतो, आपल्या मनात संशय यायला लागतात. आणि अशा वेळेस आपल्याला आपली खात्री होणं गरजेचं असतं की खरंच तो माझ्या बरोबर आहे, खरंच त्याने दिलेलं वचन पूर्ण करणार आहे, खरंच मी जे विश्वास धरला त्याच्याप्रमाणे होणार आहे. आमेन. कधी कधी असं वाटतं ना की खात्री व्हायला पाहिजे, विश्वास आहे पण, आणि देवाची स्तुती असो की तो खात्री करून देणारा देव आहे. हालेलुया. आपण अंदाजे तर्कात न राहता आपण कॉन्फिडंट, खात्रीपूर्ण राहावं ही त्याची इच्छा आहे ना. संशय हा सैतानापासून आहे, डाऊट. संशयी लोक हे सैतानाचे एजंट आहेत, पण विश्वासणारे विश्वासी लोक हे देवाचे लोक आहेत. तर वेळोवेळी आपल्याला गरज असते की आपलं प्रेम. आता एक पती पत्नी वकिलाकडे गेले आणि कालच मी एका ठिकाणी वाचलं, त्या पत्नीने असं सांगितलं की आम्हाला सूटपत्र घ्यायचं आहे, कारण मला वाटत नाही की माझ्या पतीचं माझ्यावर प्रेम आहे. आणि वकिलाने विचारलं का, तर ते म्हटले की 20 वर्षापासून त्याने मला कधी सांगितलंच नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि त्या पतीने, त्या नवऱ्याने उत्तर दिलं की 20 वर्षापूर्वी मी जे वचन दिलं तेच आजही कायम आहे, तेच माझं वचन कायम आहे. आता प्रश्न असा होता की त्याने वचन दिलेलं होतं, तो विश्वास होता, पण त्याने बोलून दाखवलेलं नव्हतं. आणि बोलून दाखवलं नसल्यामुळे तिचा विश्वास खालीवर होता. तर कधी कधी बोलून दाखवणं आणि देवाने पण आपल्याशी बोलणं की तो आपल्यावर जसं आहे तसं प्रेम करतो, किती मनाला उत्तेजन देतात. आपण एकमेकांना जर बोलून दाखवलं की खरंच आमचं तुमच्यावर प्रेम आहे आणि खरंच मी तुमच्याबद्दल देवाचे आभार मानतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे, किती बरं वाटतं नाही का, जेव्हा लोक साक्ष देतात, सांगतात की साहेब तुमच्याद्वारे आम्ही आशीर्वादित होत आहोत आणि तुम्ही केली प्रार्थना हे झालं, किंवा या वचनाने असं असं कार्य झालं. म्हणजे काय होतं, हे उत्तेजन, एक दिलासा मिळतो. तसं जसं जगिक जीवनात, सांसारिक जीवनात आपल्याला आठवणीची गरज असते की आपल्यावर कोणीतरी प्रेम करतात, तसं देवाचं देखील आपल्यावर प्रेम आहे याची देवाने पण खात्री करून देणं गरजेचं असतं. नाही तर अडी अडचणी, संकट आलं की काय होतं की काय माहित होतं का नाही, काय माहित होईल का नाही, असं होतं. आणि मग आपला विश्वास डगमगत जातो की देवाने तो आपल्या बरोबर आहे, त्याने आपल्याला निवडलेला आहे आणि त्याने दिलेलं वचन तो पूर्ण करणार आहे. आता काही वेळेस आपल्याला असं वाटतं की ही खात्री किंवा ही कन्फर्मेशन, जे विश्वासात स्ट्रॉंग आहेत, देवाचे लोक आहेत, त्यांना खात्रीची गरज नाही. जे किरकोळ आहेत, जे विश्वासात कमी आहेत, लहान आहेत, त्यांना करते. पण तसं नाही. जे देवाबरोबर चालणारे स्ट्रॉंग लोक आहेत, सेवक, संदेष्ट आहेत, त्यांना देखील ह्या परिस्थितीतून, मनस्थितीतून जावं लागतं. त्यांच्या आयुष्यात अशी वेळ येते की ते देखील
त्यांच्याही मनात असा विचार येतो, संशय येतो की खरंच देव दिलेलं वचन पूर्ण करील का, कधी. आणि असं अब्रामाच्या बाबतीत झालं. आणि सध्या आपण अब्रामाच्या जीवनावरची संदेश मालिका ऐकत आहोत, जिचं नाव आहे अब्राहम देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड, हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे ॲश्युरन्स किंवा खात्री. ॲश्युरन्स किंवा खात्री. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 15 आणि वचन 7 ते 21. जेनेसिस 15:7-21. अब्रामाला खात्री करून घेण्याची. तुम्ही म्हणा नाही पण अब्राम तर देवाचा मित्र. नाही, पण मित्र होण्यापूर्वी, मैत्री होण्यापूर्वी जेव्हा त्याने सुरुवात केली देवाबरोबर चालायला, विश्वास ठेवायला, ह्या स्टेज मधून तो गेला. विश्वास डगमगला, मनात विचार आला की खरंच होईल का, कधी होईल, देवाने वचन दिलं पूर्ण होईल का. आणि म्हणून खात्रीची गरज पडली. आता देवाने त्याला सांगितलं की तुझ्याद्वारे त्याला निवडलं. आपण पाहिलं अब्राम कोणत्या पार्श्वभूमीतला होता. आणि मग त्याला सांगितलं तो आपला देश, आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. तुझ्यातून तुला एक पुत्र देईन, तुझ्यातून राष्ट्र निर्माण करतील, तुझ्यातून एक राष्ट्र निर्माण करीन, त्या राष्ट्रातून दुसरे राष्ट्र निर्माण होतील आणि तुझी संतती अनेक राष्ट्रांना आशीर्वादित होईल. आणि ती संतती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ही भविष्यवाणी, हे वचन देवाने दिलं. आणि अब्राम नॉन ख्रिश्चन असल्यामुळे त्याला काही विचारणे असल्यामुळे बरेच वेळेस देव जेव्हा आपल्याशी बोलतो आपल्याला त्यावेळेस समजत नसतं, नंतर समजत असत, तेव्हा आपण लहान असतो. आणि मग त्याला सांगितलं की मी तुला वतनाचा देश देईन. आणि 15वा अध्याय आणि 6 वचन बघा. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, म्हणजे अब्राम बिलीवर होता. आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणिला, त्याला रायचस असं डिक्लेअर केलं, नीतिमान असं जाहीर केलं. हा विश्वास जो अब्रामाने ठेवला, त्या विश्वासामुळे देवाने त्याला नीतिमान घोषित केलं. आता नीतिमान ठरलेल्या माणसाला खात्रीची गरज असते का? शास्त्र सांगतं की ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवलेले तुम्ही आणि मी जर ख्रिस्त येशूचे आहोत तर आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलेलो आहोत. पण मग नीतिमान ठरल्यानंतर कालांतराने कधी कधी असं होतं का की आपला विश्वास डगमगू शकतो, आपल्याला खात्रीची गरज, काहीतरी पुरावा की खरंच कशावरून देव हे वचन पूर्ण, असं वाटतं? हो, हेच आज आपण पाहणार. अब्रामाच्या बाबतीत तसं झालं. तुम्ही आणि मी अब्रामाचे संतान, तुमच्या आणि माझ्या बाबतीत तसं होतं. आणि त्यावेळेस देव कशी खात्री करून देतो आणि आपला विश्वास वाढवतो आणि आपल्याला पुढे नेतो, हे महत्वाचं. हे आज आपण पाहू. आज कदाचित तुम्ही काही गोष्टीसाठी अनेक दिवसापासून, वर्षापासून प्रार्थना करत असाल, पण ती गोष्ट झालेली नसेल. तुम्ही अनेक मिटिंगांना गेले असाल, अनेक सेवकांनी प्रेयर केले असाल आणि कदाचित कंटाळून तुम्ही सोडून दिला असाल तो विषय की आता जेव्हा होईल तेव्हा होईल, किंवा देवाची इच्छा असते तर. मी तुम्हाला सांगतो की देव त्याने दिलेलं वचन पूर्ण करणार आहे. तुम्हाला जर संशय, तुमचा जर विश्वास डगमगत नसाल, दाखवण्याची गरज आहे. गरज नाही की आपण किती स्ट्रॉंग, उगीच खोटं दाखवायचं. जे आहे ते आहे. आपण कोणी परिपूर्ण नाही, परिपूर्णतेकडे चाललेलो म्हणून असं उगीच ऍक्टिंग करायची नाही, इम्प्रेशन मारायचं. जर आहे तर कबूल करायचं की प्रभू हा माझा अब्रामासारखा, हा माझा विश्वास, हा माझा संशय, हा माझा डाऊट आहे. तू माझा डाऊट क्लिअर कर, तू मला या क्षेत्रात स्थिर कर, तू माझे हे विचार दूर कर. तो करतो. त्याने अब्रामाच्या बाबतीत असं केलं. तो तुम्हाला खात्री देऊ शकतो. तुम्ही म्हणाल की कशावरून?
माझा विश्वास आहे, पण मला खात्रीच होत नाही की हे माझ्याच बाबतीत होईल. उदाहरणार्थ जसं आपण थोड्या वेळापूर्वी ते समृद्धीचं वचन घेतलं. तुम्ही म्हणाल की नाही, आमच्या घराण्यामध्ये कोणीच श्रीमंत नव्हतं किंवा आम्ही सगळे त्याच घरात वर्षानुवर्ष राहिलो, तेच काम धंदा करत. असं झालंच नाही, होऊ शकत नाही. कशावरून होईल? खात्री देव त्याच्या वचनाने देतो. तुम्ही म्हणत असाल ना, माझा विश्वास आहे, पण तो देव दूर करू शकतो. माझा विश्वास आहे, पण माझा अविश्वास दूर कर. म्हणून आजचा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा आहे, की जे विश्वासात डगमगत आहे, ज्यांच्या मनात भीती आहे, ज्यांच्या मनात संशय शंका आहे, आणि 6व्या वचनात आपण पाहतो की अब्राहम विश्वासणारा होता, बिलीवर होता, पण 7व्या वचनात अचानक टर्न झालेला आहे. वचन 7 मध्ये तो त्याला म्हणाला, मी परमेश्वर आहे. परमेश्वर त्याला म्हणतो, तुला या देशाचे वतन द्यावे म्हणून कालद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले, तो मीच परमेश्वर आहे. आता हे वाक्य देवाने आणि हे वचन 12व्या अध्यायात 13व्या अध्यायात वेळोवेळी देवाने अब्राहमाला सांगितलं होतं. पण काय झालं होतं की अनेक वर्षाचा काळ लोटलेला होता आणि त्याच्याप्रमाणे घडून आलेलं नव्हतं. मुलगाही झालेला नव्हता, तो वचनाच्या देशातही पोहोचलो नव्हता, काहीच झालं नव्हतं. मग असं वाटायला लागलं होतं की कधी होईल, होईल का नाही होईल, पण मला माहिती आहे होईल, पण कधी होईल. आणि मग त्याला असं वाटलं का होईल कशावरून, है ना, जसं काही लोकांना. मग सांगा बरोबर, मग कशावरून? अरे ब्रदरने सांगा, देवाचं वचन तुमची खात्री करा. जर तुमचं अंतःकरण ओपन करा आणि म्हणाल की प्रभू माझी खात्री कर, तो तुमची खात्री करेल त्याच्या वचनाने. आता परमेश्वर म्हणतो की तो मीच देव आहे. म्हणजे काय, देव त्याला आठवण करून देतोय. जेव्हा आपण डगमगतो तेव्हा देव त्याच्या वचनाने आपल्याशी बोलतो, आठवण करून देत असतो. म्हणून रोज शास्त्र वाचायचं असतं. प्रेज द लॉर्ड. 8 दिवसातून 15 दिवसातून, रविवारी नाही, रोज. मग ते वचनाने तो आठवण करून देतो. प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला, वचन 8, आता हा परमेश्वर खात्री करून दिली, परत एकदा कन्फर्मेशन दिलंय की तो मीच देव आहे. तरी अब्राहम काय म्हणतो 8व्या वचनात, प्रभू देवा मला हे वतन मिळेल हे कशावर मी समजायचं? मला काहीतरी टोकन, काहीतरी पुरावा, काहीतरी कागद हातात, कशावर मी समजू? नाही, पण आपण नुसता विश्वास धरायचा असं नसतं. हा अब्राहम आहे, तुमच्या आणि माझ्यासारखा. आज तुम्ही आणि मी आहोत. आपण कबूल करूया की आपल्या मनात असे विचार येतात, आपल्यालाही वाटतं की देवाने काहीतरी टोकन द्यावं, काहीतरी पुरावा दाखव. हे बघ, मी तुम्हाला सांगतो, तो पुरावा त्याचं वचन आहे. रायटिंग मध्ये, लेखी, तोंडी पण नाही, स्वप्न दृष्टांत पण नाही, लेखी रायटिंग मध्ये. अजून काय पाहिजे? आणि वचनाने जर तुमची खात्री होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो कशानेच. कोणी जरी म्हटलं की मला तुमच्याबद्दल स्वप्न पडलं, मला दृष्टांत दाखवलं, तरी तुम्ही म्हणाल कशावर? आता अब्राहम देवाला विचारतो कशावरून होईल, आणि मग ते झालं. आणि ह्या पॉइंटला घेऊन देवाने अब्राहमाची खात्री करून दिली. कशी करून दिली, तो तुमची आणि माझी आज खात्री कशी करून देतो हे आता पुढं आहे. देवाने त्याला सांगितलं, 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एडका, एक होला, पारव्याचे पिल्लू अशी घे. आता त्या काळामध्ये, त्या संस्कृतीमध्ये करार किंवा कव्हनंट हा प्रकार होता. 2 व्यक्तीमध्ये, 2 कुटुंबामध्ये किंवा घरांमध्ये इस्टेट प्रॉपर्टी किंवा कोणत्या गोष्टीबद्दल ऍग्रीमेंट किंवा करार, जनावरांचं, पशु पक्ष्यांचं बळी देऊन, रक्त सांडून तो करार स्थापन केला जातो. आणि एकदा जर करार झाला म्हणजे त्या काळातली अजूनही आफ्रिका आणि काही देशामध्ये ही प्रथा आहे.
ट्रायबल एरियामध्ये, की बळी देऊन करार करणे. तर अब्रामाशी देव करार करतोय, कारण अब्रामाच्या मनात आता साहजिकच वय झालेलं आहे, साहजिकच शेवटी माणूस आहे आणि देवाला माहित आहे. पण देव कसं त्याचे माणसं, त्याचे सेवक तयार करतो, देव कसं तुम्हाला मला घडवतो, हे याच्यातून आपल्याला दिसत. आपण आपल्याला नाही घडवत, तो आपल्याला घडवणार आहे. तुमचे माझे वीक पॉइंट त्याला माहित आहे, आपण किती दाखवलं तरी, पण तो त्या पॉइंटला आपल्याला स्ट्रॉंग करणार आहे आणि त्याच्या योजना पूर्ण करणार आहे. परमेश्वराने त्या संस्कृतीप्रमाणे, त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे त्याला सांगितलं की हे जनावर घे आणि मी तुझ्याशी करार. काय झालं? वचन 10. त्याने ती सर्व घेतली, म्हणजे आज्ञापालन केलं आणि मधोमध चिरून त्यांचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने चिरले नाही. आता प्रथा अशी होती की वेदी बांधायची, त्याच्यावर ते जे काही अर्पण करायचं ते कापायचे, 2 तुकडे करून बाजूला ठेवायचे आणि मग ज्या 2 पार्टी एकमेकाशी करार करले त्यांनी त्या मधून जायचे. म्हणजे याचा अर्थ काय? इकडे बघा की मधून गेले म्हणजे हे प्राणीने जसे रक्त सांडलं, जीव दिला, तसं वेळ आली तर मी तुझ्यासाठी जीव देईल, पण हा करार मोडणार नाही. हा त्या कराराचा अर्थ होतो. म्हणून त्या 2 तुकड्यांमधून त्या व्यक्तींनी की 2 पार्टींनी जायचं असतं. किती जणांना समजते मी काय होतं? आता हे फार 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 महत्वाचं प्रगटीकरण. म्हणून कुठंच पाहू नका, इकडं लक्ष. करार काय हे समजून घ्या. आणि देव माणसाशी करार करत का? खात्री करून देण्यासाठी. आणि अब्रामाने ते जनावर घेतले, मधोमध चिरले, वेदी बांधून ठेवून दिले. त्याला माहित नव्हतं पुढं काय देव करणार किंवा काय. जेवढं सांगितलं तेवढं करायचं. मला हे अब्रामाचं आवडतं. काही प्रश्न कधी आपण वाचत नाही शास्त्रात की अब्रामाने विचारला असं का, मग तसं का, मग हे का. कधीच एकही प्रश्न तो विचारत नाही. देवाने सांगायचं कर कर, घर सोडून चल चल, तुझा पुत्र अर्पण कर कर. नो आर्ग्युमेंट. किती विशेष आहे. मला माहिती आहे सर्वजण आमेन म्हणणार नाही, पण हे विशेष आहे. एक शब्द तो बोलत नाही, एक प्रश्न विचारत नाही, निमूटपणे करतोय. एक विधर्मी माणूस, लक्षात घ्या. एक ख्रिश्चन घराण्यातला पिढ्यानपिढ्याचा लहानचा मोठा झालेला नाही करणार, एवढा हा म्हातारा माणूस, विधर्मी माणूस करतोय. प्रश्न न विचारता. देवाने सांगितलं करायचं म्हणजे करायचं. देवाने सांगितलं सामान बांधून जायचं म्हणजे जायचं. कुठं जायचं माहिती, तो नेणार तिकडं जायचं. किती विशेष आहे, साधी गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या. सेटल्ड लाईफ सगळं असताना निघायचं साधी गोष्ट आहे. इथं लोक सेटल होण्याचा विचार करतात आणि सेटल झालेला देव सांगतो की सोड आणि मी दाखवेल त्या देशात चल, आणि तो कुशाल निघतोय. हा काही साधा विश्वास आहे? काय सिक्युरिटी आहे? काय गॅरंटी आहे? बँक बॅलन्स, इस्टेट प्रॉपर्टी नाही. देव त्याची इस्टेट प्रॉपर्टी आहे, देव त्याची सिक्युरिटी आहे. ज्यांचा देव परमेश्वर जर तुमची सिक्युरिटी आहे तर तुम्ही कोणताही पाऊल उचलू शकाल. आणि मग त्याने ते केलं. आणि काय झालं तर देव त्याची ह्या कृतीने, ह्या कराराने त्याची खात्री करून देतात. आणि ह्या करारातून त्याची खात्री करून ते आपल्याला आज कसं लागू आहे हे आपण पाहणार, की जे आज आपण प्रभूश्वर विश्वास ठेवणार आहे. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट, खात्रीबद्दलच्या 3 गोष्टी आपण पाहणार. पहिली गोष्ट, 3 थिंग्स अबाउट एश्युरन्स, जर तुम्ही लिहित असाल. फर्स्ट पॉइंट, एश्युरन्स रेस्ट ऑन गॉड्स शुअर प्रॉमिस, नॉट ऑन आवर परफॉर्मन्स. खात्री देवाच्या वचनाने होत असते, आपल्या वागणुकीने नव्हे. पहिला धडा, पहिला पॉइंट, खात्री देवाच्या वचनाने होत असते, आपल्या वागणुकीने किंवा आज्ञापालनाने नव्हे.
ॲश्युरन्स रेस्ट ऑन गॉड्स प्रॉमिस, नॉट ऑन आवर परफॉर्मन्स. आता 7व्या वचनात परमेश्वराने परत त्याला वचन दिलं, खात्री करून दिली की मी तुझ्यासाठी असं करेन. त्याच्या जीवनाविषयीचा प्लॅन देवाने दाखवला. अब्रामाने सांगितलं नव्हतं की मला नवीन देशात जायचं किंवा मला हे करायचं किंवा ते करायचं. त्यांनी आशा पण सोडून दिली असं लेकर बाळा म्हणायची. पण देवाने सांगितलं की तुला पुत्र, म्हणजे देवाचा प्लॅन होता. वचन देवाने दिलेलं होतं आणि जेव्हा देव वचन देतो तेव्हा ते झाल्यासारखंच असतं, पूर्ण झाल्यासारखंच असतं. तो म्हटला आणि अवघे झाले. देवाने जर म्हटलं म्हणजे ते पूर्ण झाल्यासारखंच आहे. मग ते वर्षाने हो, 10 वर्षाने हो, 100 वर्षाने हो, कधी हो. आमेन. विश्वास ठेवला म्हणजे जसं आपण म्हणतो तुम्ही शब्द दिला झालं, तसं देवाला म्हणे तू शब्द दिला झालं, माझ्या दृष्टीने ते झालेलं आहे. बस मी आता परत विचारणार नाही, प्रश्न विचारणार नाही, संशय धरणार नाही, याला त्याला विचारच सुटणार कधी होईल काय होईल. हा खरा विश्वास, हा अब्रामाचा विश्वास. 18 वचन बघा. त्या दिवशी परमेश्वर अब्रामाशी करार करून सांगितले आणि वचन 19च्या शेवटी अमोरी, कनानी, यबूसी या लोकांचा मुलगा मी तुला देतो किंवा दिलेला आहे. ओरिजिनल मध्ये सांगितलं, मराठीत चुकीचं ट्रान्सलेशन देतो, पण मूळ भाषेत असं आहे की तुला दिलेला आहे. म्हणजे देण्यापूर्वी देव म्हणतो दिलेला आहे. यहोशुवाला एखादा प्रदेश देण्यापूर्वी तो म्हणायचा की तो प्रदेश मी तुम्हाला दिलेला आहे. पण त्यांना अजून जायचं होतं, त्या ठिकाणी लढाई करायची होती, जिंकायचं होतं, राहायचं होतं. पण अगोदरच देव म्हणतो की मी दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा देव बोलतो तेव्हा ते झाल्यासारखं असतं. हा जर काही नाही समजलं तर एवढंच समजलं तरी बस, की देवाने जर वचन दिलं तर ते पूर्ण झाल्यासारखंच असतं, त्याच्यावर शंका घ्यायची नाही. आणि मग 17व्या वचनात आपण आता काय झालं बघा. मग त्याने ते जनावर कापून ठेवले मध्यभागी आणि मग 11व्या वचनात त्या शवांवर हिंस्र पक्षाने झडप घातली. काय झालं? ओपन मध्ये ती वेदी आणि मग ते जनावर कापून ठेवलेले आणि मग वरून पक्ष, गिधाड, हे ते आले आणि ते झडप घालत होते खाऊन टाकणं. आणि अब्राम त्यांना हाकलून देत. वेदीवर जे अर्पण केलेलं आहे ते खाऊन टाकण्यासाठी हे गिधाडण, हे हिंस्र पशु झडप घालीत होते. आता ऐका, तुम्ही देवाच्या वेदीवर तुमचं समर्पण केल्यावर जे वेदीवर अर्पण केलेलं आहे ते खाऊन टाकण्यासाठी हिंस्र पशुप्रमाणे सैतानाचे दुरात्मे झडप घालून ते खाऊन टाकण्याचा प्रयत्न करतात. मग ते पैसे असो, ऑफरिंग असो, तुमचं शरीर असो, काही असो. किती जण समजतं मी काय बोलतो. पण पुढं काय लिहिलंय? त्यांना अब्रामाने हाकून दिले. त्यांना हाकून द्यावं लागलं. तुम्हाला त्यांना हाकून द्यायचंय. अरे सैताना माझ्यापासून निघून, खेळत बसायचं नाही, तो विचार करत बसायचा नाही. ओळखायचंय की त्यांनी माझ्यावर झडप दिली, माझ्या मुलांवर झडप घातली, माझ्या पैशावर झडप घातली. हकलून द्या येशूच्या नावात. वचन 12. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ झोप लागली. कधी गाढ झोप लागली? सूर्यास्ताच्या संध्याकाळी. म्हणजे ही कदाचित सकाळची गोष्ट आहे. देव अब्रामाशी बोलला आणि हे अर्पण हे ते हे सकाळपासून चाललंय आणि हे सगळं रेडी करून त्या वेदीवर ठेवल्यानंतर वाट पाहता पाहता फार संध्याकाळ झाली, सूर्य मावळायची वेळ आली. त्याच्यावर काय समजलं की अब्राम देवावर विश्वास धरू नये. तो वाट पाहतो की एवढा वेळ झाला, मी किती वेळचा हाकलतोय, हे गिधाडं येतात तिकडून, हे झडप घालतात, ते झडप घालतात. आणि देवाने तर सांगितलं मी करार करतो, देवाने अजून काहीच केलं नाही. पण तरी तो वाट पाहतोय, जनावर हाकलतोय, वाट पाहतोय, पशु हाकलतोय, वाट पाहतोय. आज किती जण वाट पाहतोय की परमेश्वर त्याचं वचन तुमच्या जीवनात घडून येईल. किती जण तुम्ही येशूच्या नावात ते दुरात्मे हाकून लावत. अब्राम वाट पाहत आहे आणि वाट पाहता पाहता संध्याकाळ झालेली आहे. खरा विश्वास वाट पाहतो. पॉइंट.
खरा विश्वास उतावळा नसतो, है ना, की मला आजच द्या आत्ताच द्या. खरा विश्वास वेड्यासारखा वागत नसतो, बोलत नसतो. खरा विश्वास वाट पाहतो. सूर्यास्ताच्या वेळेस अब्रामाला गाढ झोप, म्हणजे बिचाराने संध्याकाळपर्यंत वाट पाहिली की देव आता तरी भेट घेईल, आता तरी देव दिसल, करार करताना मी पाहिल आता तरी. असं करता करता संध्याकाळ झाली, शेवटी त्याला देवाने झोप लागू दिली. मग काय झालं बघा, म्हणजे 7व्या वचनात पहिला पॉइंट, पहिला धडा काय, की खात्री देवाच्या वचनाने होत असते, आपल्या वागणुकीने नाही. खात्री देवाच्या वचनावर अवलंबून आहे. तुम्ही आणि मी किती आज्ञापालन, अब्रामाने किती आज्ञापालन केलं ह्याच्यावरून नाही. खात्री देवाच्या वचनाने होत असते. म्हणून देव परत परत सांगतो की मीच तो देव आहे, मीच ते करेन, मीच तो देव आहे, मीच ते सांगितले, मी ते करेन. देव वचनाने खात्री करतो. म्हणून सैतान वचनापासून, शास्त्रापासून माणसाला लांबतो. तो म्हणतो तू गाणी ऐक, युट्यूबवर मेसेज बघ, तो सगळा टाइमपास कर, पण शास्त्र वाचून. कारण त्याला माहिती आहे शास्त्र जर वाचलं समजलं तर तुम्ही त्याच्या तावडीच्या बाहेर. ते वचनाने खात्री करतो. किती जण रोज वचन वाचतात, असं मक्का सारखे बसू नका. देव जिवंतांचा देव आहे. जर हात उंच करून त्याचा धन्यवाद सोनवण्यात आहे, जरा हात उंच करून जिवंत असल्यासाठी हालेलुया. देव त्याच्या आत्म्याने जर तुमच्याशी बोलत असेल तर त्याचा गौरव करा. हालेलुया. आणि मग काय झालं, वचन 12, सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ झोप लागली आणि तो घोर भीतीने, निबिड अंधकाराने त्याला व्यापले. दृष्टा स्वप्न. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, हे निश्चय जाण, हे खात्रीने, गॅरंटीने, की तुझे संतान स्वतःचा नव्हे अशा देशात उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. मग त्या राष्ट्राचे दास्य करतील, त्याचे मी पारिपत्य करेन. त्यानंतर ते बहुधन घेऊन तिथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पितरांकडे जाशील, चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ पारी देशील, है ना. आणि मग 17 वचन बघा, नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की, म्हणजे सूर्य मावळेपर्यंत त्याने विश्वास. किती विशेष आहे. कोण म्हणणार आहे प्रभू माझ्यातला उतावळेपणा काढून टाक? कोण उतावळ आहे आज? कबूल करा, देवाजवळ कबूल करा. हालेलुया. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की घुमसती आगटी व आगीचा जाळ हा त्या शवांच्या तुकड्यांच्या मधून जाताना दिसला. इकडे बघा, ते तुकडे पडलेले, ती वेधी पडलेली. अब्रामाला गाढ झोप दृष्टांतात तो पाहतोय आणि देवाने त्याला दाखवलं की त्या तुकड्यांच्या मधून, त्या पशु पक्ष्यांच्या अग्नी सारखी धुमसती जाळ आणि हे आगोटी, फर्नेस ऑफ फायर अँड ओव्हन, त्यांच्या मधून गेली. आणि हे देवाचं रूप होतं. देव आत्मा आहे, अदृश्य आहे, पण देव तो करार पूर्ण करतोय. देव त्याच्यामधून गेला. हे अब्रामाला डोळ्याला दिसावं म्हणून दृश्य रूपानं काय दिसलं? धुमसती अग्नी, है ना. काय दिसलं? धुमसती आगती आणि आगीचा जाळ. ह्या रूपाने देव त्या 2 तुकड्यांमधून गेला. देवाने अब्रामाशी करार केला. काय म्हणता, काय म्हणता? करार तर 2 पार्ट्यांमध्ये होत असतो. अब्राम कुठं त्या 2 तुकड्यांमधून गेला नाही. ऐकून घ्या, आणखी एक प्रगटीकरण. देव जर स्वतः त्यामधून गेला आणि देवाने जर दाखवलं की हे बघ, मी तुझ्याशी करार केलेला आहे, हे जे पशु पक्षी मारून टाकले यांचं जे रक्त सांडलेलं आहे, ह्या कराराला मी तुझ्याशी बांधलेलं आहे. अजून काय पाहिजे तुला? अजून कोणती खात्री पाहिजे? मी तुझी खात्री करून देतो. हा करार आहे तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे, तुमच्या संस्कृतीप्रमाणे. जर रक्त सांडलं, करार केला तर तो कायम राहतो. मी तुझ्याशी करार केला आहे.
आणि देवाला त्यामधून जाताना अब्रामाने पाहिलं. किती विशेष आहे. मग एवढं अब्रामावर देवाचं प्रेम होतं, एवढा अब्रामाचा काही गरज होती. मी हे स्टडी करतो, एका माणसाला, विदर्भी माणसासाठी एवढं. तसा तो देव आहे. तो एका व्यक्तीसाठी, तुमच्या माझ्यासाठी एवढं करू शकतो. एक जण तुम्ही, मी त्याच्या दृष्टीने तेवढे महत्वाचे. जाऊ दे ना, विश्वास नाही त्याने काय एवढं पुढं पुढं. नाही, देवाने जर निवडलं ते जर आहे ना, तर तो खात्री करून देईल, तुम्हाला दृढ करील, मला दृढ करील. म्हणून फिलिप्पी 1:6 मध्ये पाऊल म्हणतो की ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते शेवटपर्यंत येण्यास समर्थ आहे. कोणी तुम्हाला तारणात बोलवत नाही. कोणी आपल्याला निवडले? आपण निवडलं नाही. आपण तर हरवलेलो होतो, पापात होतो. त्याने आपल्यावर कृपा केली, कोणीतरी सुवार्ता सांगितली, आपण विश्वास ठेवला, आपल्याला कळलं आणि त्याने आपल्याला त्याच्याकडे ओढून घेतलं. मग त्याने जे ओढून घेतलं, त्याने जे क्षमा करेल तोच शेवटपर्यंत आपल्याला सांगेल, तोच दिलेलं वचन पूर्ण करेल. आमेन. आमेन म्हणायला शिका, देवाचा गौरव करायला शिका. तोंड उघडून, अंतकरण उघडून, कृतज्ञपूर्वक देवाचे आभार मानायला शिका. आभार मानणारे लोक कुरकुर करणारे नाही. हालेलुया. आभार मानायला, स्तुती करायला लागले तर कुरकुर कटकट आपोआप दूर होईल. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ॲश्युरन्स इज फॉर बिलिव्हर्स नॉट फॉर स्केप्टिक्स. खात्री ही विश्वासणाऱ्यांची होत असते, संशय धरणाऱ्यांची नाही. दुसरा धडा, खात्री कोणाची होत असते? विश्वास. ज्यांचा विश्वास आहे त्यांना खात्रीची गरज नाही. ते म्हणतात आम्हाला माहिती असं होतच नाही. ते म्हणतात नाही, डॉक्टरने सांगितलं नाही, पण ते असं आहे तसं आहे. विश्वास न ठेवणाऱ्यांची खात्रीची गरज नसते. ज्यांचा विश्वास आहे पण डगमगायला लागलेला आहे, जे वीक पडायला लागले, त्यांची देव खात्री करून देत असतो. हालेलुया. ज्यांचा विश्वासच नाही त्यांचा विषय चाललेला नाही. म्हणून ॲश्युरन्स इज फॉर बिलिव्हर्स नॉट फॉर स्केप्टिक्स. खात्री विश्वासणाऱ्यांची होत असते. अब्राम बिलिव्हर होता. 6व्या वचनात आपण पाहिलं, देवाने त्याला नीतिमानही ठरवलेलं होतं, पण त्याच्या मनात ही शंका आली आणि त्याने खात्री करून घ्यावीशी त्याला वाटलं. आणि शंका येणं पाप नाहीये, पण अविश्वास पाप आहे. परत एकदा रिपीट करतो, हे काय काय नाही. शंका पाप नाहीये, पण अविश्वास पाप आहे. आणि शंका आणि अविश्वासाचा फरक आहे. ऐकून घ्या. शंकाखोर लोक वेगळे, संशयी लोक वेगळे आणि अविश्वासी वेगळे, विश्वास न ठेवणारे वेगळे. तुम्ही म्हणता काय म्हणता? मी असं म्हणतोय, नव्या करारामध्ये जखर्या जो याजक, त्याला देवदूताने सांगितलं की तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू योहान ठेव. म्हणजे योहान बाप्तिस्मा करणार, त्याच्या जन्माचे भविष्य. आता पाळक याजक म्हातारा माणूस तो काय म्हणतो देवदूताला, हे कसं होईल? आणि काय झालं आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर स्टोरी वाचली असेल. योहान बाप्तिस्मा करण्याचा जन्म होईपर्यंत जखर्या मुका राहिला, त्याला बोलता येत नव्हतं. किती जण ऐकत आहेत? देवाने त्याला शिक्षा दिली. अविश्वासाचा संशय बोलण्यापेक्षा तुझं तोंडच बंद करतो, त्याचं तोंड बंद केलं. आज जर असं देवाने तोंड बंद केलं चर्च मधल्या काही लोकांचं, किती बरं होईल की नीट साक्ष देत आहे, विश्वासाचे शब्द बोलत नाही तर काहीच बोलू नका, गप्प राहा. गप्प तरी राहा. दुसऱ्यांचा विश्वास दुसऱ्यांना अडखळू नका. आमच्या सारख्याला तरी स्लो डाऊन करून, आमचा स्पीड स्लो करू नका असं वाटतं कधी. तर जखर्याचा हा प्रश्न हे कसं होईल हा संशय होता, डाऊट, विश्वास नव्हता. पण मरियाने जेव्हा प्रश्न देवदूताला विचारला की हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही, त्या देवदूताने तिला समजावून सांगितलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तू प्रेग्नंट राहशील आणि मग तो त्या पुत्राला जन्म देशील. मरियाने जो विचारलं हा अविश्वास नव्हता, ती तिची शंका होती.
तिला खात्री करून पाहिजे. तिचा विश्वास होता पण तिला जाणून घ्यायचं. विश्वास आहे पण जर जाणून घ्यायचं आहे, अजून विश्वास ठेवून अजून विश्वासात वाढायचा असेल तर देव खात्री करून देतो. आज मी कोणाला तरी विचारतो, आज तुम्हाला विश्वासात वाढायचं आहे का? आज तुम्हाला विश्वासात पुढे जायचं आहे का? मग देव तुम्हाला पुढे न्यायला तयार आहे. त्याला म्हणा की प्रभू माझी खात्री करून दे. मला असं वाटतं, माझ्या मनात असा विचार येतो, तो तुमची खात्री करून तुमचा विश्वास वाढविल. हालेलुया. मरियाने विश्वास धरला, तिची खात्री देवदूताने दूर केली. हालेलुया. अब्रामाने विश्वास धरला, आज्ञा पालन केलं. अब्राम संध्याकाळपर्यंत विश्वास धरून राहिला. मत्ते 25:29 मध्ये म्हणून प्रभू ईश्वराने म्हटलं की ज्याच्याजवळ आहे त्याला दिलं नाही, आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे ते पण काढून टाकलं नाही. विश्वास आहे, जरी थोडा आहे तर तो वाढवला जाईल. बघा, संशय नाही तर जे आहे ते पण काढून टाकलं. हा धोका आहे, धोका, डेंजर. पण समजा अब्रामाला दिलेलं वचन अब्रामाच्या हयातीत जर पूर्ण नाही झालं, अब्रामाला तर त्याच्या पुढे मरण आलं. समजा देवाने तुम्हाला मला दिलेले वचन आपल्या जिवंतपणे हयातीत पूर्ण नाही झाले, आपण मरून गेलो तर हे वचन पूर्ण होतील का? पूर्ण राहतील. आपण विश्वास ठेवू का की आपण गेल्यानंतर सुद्धा देवाने जे सांगितलं ते? तिसरी गोष्ट, तर पहिली गोष्ट ऍश्युरन्स बद्दल काय की खात्री देवाच्या वचनाने होत असते, आपल्या वागण्याने नाही. दुसरी गोष्ट, खात्री ही विश्वास धरण्याची होत असते, अविश्वास धरण्याची नाही. तिसरी गोष्ट खात्रीबद्दल, खात्री ही देवाने केलेल्या भविष्यवाणीवरून होत असते. हालेलुया. देवाने जी भविष्यवाणी आपल्या जीवनाबद्दल, आयुष्याबद्दल केलेली आहे, देवाचा जो प्लॅन सांगितलाय, त्या भविष्यवाणीच्या वचनाने, त्या देवाच्या प्लॅनच्या वचनाने आपली खात्री होत असते. ॲश्युरन्स इज कन्फर्म बाय गॉड्स प्रॉफेटिक वर्ड. म्हणजे काय? बघा काय झालं, 13 वचन. हे परमेश्वर अब्रामाला म्हणाला, हे निश्चय जाण की तुझे संतान स्वतःचा नव्हे तर उपरी देशात जाऊन राहतील व तेथे लोकांचे दास्य करतील, आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. आणि आपल्याला माहिती आहे की हे झालं. इस्रायल लोक 400 वर्ष मिस्र देशाच्या गुलामगिरीत राहिले. बरोबर? किती जण समजते मी काय बोलतोय? समजत हात वर करा, नुसतं पाहू नका. वचन 14, मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील. आता 400 वर्ष राहतील हे देव अब्रामाला सांगतो. म्हणजे काय? आता अब्रामाचं वय 100च्या प्लस गेलेलं या स्टेजला. आता 400 वर्ष अब्राम जिवंत राहणार आहे का? पण त्याच्या मरणानंतर काय होईल, त्याच्या संततीचं, पुढच्या पिढ्यांचं, ही भविष्यवाणी देव त्याला करतो. तो म्हणतो, हे निश्चय जाण, भविष्यवाणीचं दान किंवा पुढे होणाऱ्या गोष्टी जेव्हा देव त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्याबद्दल, आपल्या जीवनाबद्दल काही गोष्टी जेव्हा दाखवतो, हे कशासाठी असतं की सध्या आपण ज्याच्यातून जात आहोत त्याला धैर्याने, विश्वासाने आपल्याला तोंड देता येईल. आपला विश्वास डगमगू नये. कोणीतरी येऊन आपल्याला हलवून पाहिलं तरी आपण हलवू नये. आपण म्हणू की हा, मी तोच आहे, मी तीच आहे, माझा तोच विश्वास. काय म्हणू, अजूनपर्यंत घडलं नाही पण माझा विश्वास आहे की ते घडणार आहे, कारण देवाने वचन दिलेलं आहे. हे विश्वासाची भाषा बोलायची. काय माहित असं सैतानासारखं बोलायचं. मग सैतानाला हेच ऐकायचं. आणि मग ते हसतात दुरात की बघा, इकडं प्रेयर करतात, झूम मीटिंग अटेंड करतात, तिकडं म्हणतात काय नाही. असं नसतं. ऐकून घ्या. कोपऱ्यात काय बोललो तो ते सुद्धा सांगितलं जाईल.
जे काही तुम्ही गुप्त स्थळी बोलता ते चव्हाट ठेवून घोषणा करीत नाही. दुरात्मे सगळीकडे वॉच ठेवून ते ऐकत असतात. तुम्ही काय बोलता काय नाही, मी काय बोलतो काय नाही. विश्वासाचं कबुली आपण आढळ राखावी, विश्वासाचे शब्द आढळ राखावे. इथपर्यंत आलं तरी अविश्वास बोलून दाखवू नये, संशय बोलून दाखवू नये, एखाद्याला अडखळण करू नये, एखाद्याच्या मनात सैतानी विचार संशयाचा टाकू नये की तू विश्वास धरा, हा देव पूर्ण करेल, विश्वास धरून राहा, मी पण तुझ्या बरोबर आहे, मी पण प्रार्थना करीत आहे, देव विश्वास ठेवण्याजोगा आहे, देव भरोसा, असं म्हणायचं. असं नाही म्हणायचं एवढे दिवस झाले मग तुला वाटतं का होईल, असं नाही. हे बिलीवर लोकांचे शब्द नाही. तर ते फ्युचरचं नॉलेज जे आहे, भविष्यातलं काय होणार हे आपल्याला सध्याच्या स्थितीत धैर्य देताना बळ. म्हणून देव अब्रामाला खात्री करून पुढील त्याच्या पिढी त्याच्या आयुष्यानंतर काय घडणार ते दाखवित आहे. हालेलुया. आणि सध्याची जी त्याची विश्वासाची डळमळ संशय त्याला खात्री करून देत आहे. म्हणून गिफ्ट ऑफ प्रॉफेसी, भविष्यवाणीचा दान काही वेळ देव दाखवतो. हे कशासाठी असतं? आपला विश्वास स्थिर खंबीर करण्यासाठी. पण देवानं दाखवणं एक भाग आणि त्याच्यावर विश्वास करून मान्य करणं हा एक भाग. माझा असा अनुभव आहे की देवाने दाखवल्यावर काही जणांना सांगितलं नंतर ते संशयाने विचित्र नजरेने पाहतात. म्हणजे ते घेत नाही की हा ते देवापासून आहे, म्हणून ते घडून येऊ शकत नाही. म्हणजे देवाने जरी दाखवलं पण ते जर घेतलं विश्वास ठेवला तर ते घडून येईल. म्हणून तुम्हाला पुढचं भवितव्य कळणं हा एक भाग आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं हा दोन्ही महत्वाचे. किती जणांना समजलं मी काय म्हणतो? किती जण अजूनही माझ्यासोबत आहे? हालेलुया. 400 वर्षापूर्वी नंतर काय होईल अब्राम मेल्यानंतर देव त्याला दाखवत. कारण अब्रामाशी जो देवाचा प्लॅन होता तो त्याच्या आयुष्यापुरता मर्यादित नव्हता. त्याच्या आयुष्यानंतर त्याच्या संतानासाठी, घराण्यासाठी आणि इतिहासामध्ये अब्रामाला जे निवडलं, देवाचा जो इतिहासाचा प्लॅन त्याच्यामधून तो माणूस निवडलेला होता. नाही समजलं? आता ऐका, प्रगटीकरण समजलं तर वर. देवांचा तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी प्लॅन आहे, तो आपल्या आयुष्यापुरता नाहीये, पण आपल्याला त्याच्या ओव्हरऑल प्लॅन मध्ये या आयुष्यात त्याने निवडलेलं आहे की आपण काय करावं, कुठं राहून आपल्याद्वारे काय होईल. पण आपल्या नंतरच्या पिढ्यांसाठी सुद्धा त्याचा प्लॅन आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. कोणीतरी समजत आहे, प्रभू तुझ्या आभार मानतो, कोणाला तरी हे प्रगट होत आहे की देवाचा प्लॅन हे आयुष्यापुरता नव्हता, अब्रामाचा आयुष्यानंतरचा पण होता. तसं तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी ह्या आयुष्यापुरता प्लॅन नाहीये, आपण गेल्यानंतरचा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीचा सुद्धा आहे. हे कळल्यावर आपल्याला खात्री येते. मग कोणी किती डगमगलं तरी आपण म्हणतो की नाही, मला माहित आहे की असं आहे. मग आपण विश्वासात स्ट्रॉंग. नाही तर थोडासा कोणी असा धक्का दिला की आपण पडलो, माझ्यासाठी प्रार्थना नाही. कोणी पाठीस न लागता दुर्जन पळत सुटतात, पण धार्मिक सिंहासारखे खंबीर राहतात. धार्मिक कसे असतात? सिंहासारखे. सिंह कोणाला घाबरतो का? सिंह एकटा राहतो, थंडीमध्ये नाही. एकटा राहायला तो घाबरत नाही. जे खरे धार्मिक विश्वास ते एकटा राहायला घाबरत नाही. ते कोणी साथ नाही दिली तरी मी एकटा राहीन, मी विश्वास ठेवेन, मी त्याच्या बरोबर चालेन, प्रभू तू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. 13व्या वचनामध्ये मिस्र देशाचा बंदिवास याची भविष्यवाणी, 14व्या वचनामध्ये मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्तीची भविष्यवाणी, डिलिव्हरन्स फ्रॉम इजिप्शियन बॉन्डेज, वर्स 14. ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करेन किंवा नाश करेन, त्यानंतर ते बहुत धन घेऊन तेथून निघून जातील. ही पण भविष्यवाणी. पुढं काय होईल 400 वर्षांत? गत काळातील गोष्टी व होणाऱ्या गोष्टी विदित करणारा देव आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो, तेव्हा ते तुम्हाला म्हणतील भूत वैद्यास व मांत्रिकास विचारायचा, तेव्हा त्यांना असे म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये, जिवंताकरिता मेलेल्यास विचारावे.
भविष्य पाहायची गरज नाही. पैसे देऊन तांत्रिकाला विचारायचं, देवाला विचारा. तो म्हणतो मी जिवंत देव आहे, पुढं होणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला आज कळवतो. वचन 15, तू तर शांतीने आपल्या पितरांकडे जाशील, चांगला म्हातारा झाल्यावर तुझी मूठमाती किंवा तुझी मयत होईल. म्हणजे काय? अब्रामाच्या मृत्यूविषयीची भविष्यवाणी. वचन 15, prophecy about Abraham's death. आता ह्या भविष्यवाणी देव अब्रामाला करतोय का? खात्री करून घेण्यासाठी. आज किती जणांची इच्छा आहे की खात्री व्हावी. आजपासून किती जण म्हणणार नाही की माझी खात्री नाही. आजपासून किती जण म्हणणार आहे की आज माझी खात्री झाली. परत ते संशयाचे शब्द नाही ऐकवाले. आजपासून ते कायमचं बंद म्हणजे बंद, पूर्ण खात्रीने त्याच्या सिंहासनाजवळ यावे, पूर्ण खात्रीने. तर ही भविष्यवाणी देव करतोय आणि त्याची खात्री करून देतोय. मग 16व्या वचनामध्ये बघा, तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील आणि अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्याप भरलेला नाही. आता अमोरी एक जात, एक देशाचे लोक. 4थ्या पिढीत 400 वर्षानंतर काय होईल आणि अमोरी लोकांचा घडा म्हणजे काय? आता इथं आणखी एक महत्वाचं प्रगट करणे. प्रत्येक देश, जमात आणि समाज यांच्या पापाचा घडा भरण्याची देव वाट पाहत असतो, असं बायबल शिकवतो. ज्या वेळेस तो पापाचा घडा भरला जातो त्यावेळेस त्या समाजाचा, त्या देशाचा, संस्कृतीचा नाश होत असतो. इतिहास याला साक्षी आहे. आमेन. आमेन. तो डायलॉग नाही की पापाचा घडा, हे शास्त्रातलं सत्य आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, शास्त्रातून ते वचन की अमोरी लोकांचा घडा भरल्यावर पापाचा घडा अद्याप भरलेला नाही. म्हणजे देव वाट पाहिल आणि मग त्यांचा न्याय करील आणि मग मिसर देशातून त्याच्या लोकांना बाहेर काढेल. म्हणजे इतिहासात काय घडतं, देशांचं भवितव्य हे देवाने ठरवलंच. कोणता देश स्वतंत्र होईल, कोणता देश गुलामगिरी कधी जाईल, कोणत्या देशात काय घटना घडतील, हे देवाने नेमलेलं असतं का? हो. देवाला माहित असतं का? हो. आंतरराष्ट्रीय घडामोडी, इंटरनॅशनल इव्हेंट्स, देव सार्वभौम आहे. हालेलुया. याच्यावरून देव सार्वभौम आहे, त्याचं देशांवर, राष्ट्रांवर, लोकांवर नियंत्रण आहे आपल्याला दिसतं. आणि देव म्हणतो की जरी 400 वर्ष ते गुलामगिरी तुझी संतती गेली तरी मी त्यांना परत आणील, काळजी करू नको. पण तुला मरण आलेलं, पण पुढं हे होईल. म्हणून पुढचं पण देऊन अब्रामाची खात्री करून दिली. हे पुढचं का दाखवलं? खात्री करून दिली. आणि मग अब्रामाची खात्री झाली. म्हणून तिसरी गोष्ट, खात्री देवाच्या भविष्यवाणीने खात्री होत असते. त्याच्यानंतर कधी आपण वाचत नाही की अब्राम म्हटला की मी कशावरून सांगू, त्याची कायमची खात्री झाली. आज तुमची आणि माझी कायमची खात्री होऊ शकते की तो देव आहे, आपण माणसं आहोत, मानव आहोत, त्याची निर्मिती आहोत. त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतंय, त्याला माहित आहे पुढं काय होणार, उद्या काय होणार, 10 वर्षांनी, 100 वर्षांनी. त्याच्या हातात सोपवून द्या तुमचं भवितव्य, तुमच्या मुलाबाळांचं, तुमच्या सेवेचं, आणि मग निश्चिंत होऊन वाट पहा आणि खात्रीपूर्ण विश्वासाने त्याच्या मार्गात चाला. देवाने त्याला सांगितलं की ह्या ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात पूर्ण होणार नाही, काही गोष्टी तुझ्या नंतर पूर्ण होतील, पण माझं वचन पूर्ण करेल. कदाचित तुम्ही आणि मी आपल्या मुलाबाळांसाठी करत असलेल्या प्रार्थना, त्याचे उत्तर तुम्ही जिवंत असताना पाहणार नाही. आपण मरून गेल्यानंतर ते कदाचित देवाकडे वळतील. आज ते व्यसनाधीन असलेले ज्यांचे मुलं मुली देवापासून दूर गेले, आपल्या हयातीत नाही पाहायला मिळत, पण त्या देव ते पूर्ण करेल, त्या प्रार्थनेचं उत्तर देईल. हे अब्रामाला त्याने दाखवून दिलं. आणि कारण 20:1
11 मध्ये सांगितलं की जो त्याच्या संकल्पाप्रमाणे, जो देव स्वतःच्या संकल्पाप्रमाणे सर्व काही चालतो. म्हणजे देवाने संकल्प केलेला, देवाने प्लॅन केलेला आहे. तुम्हाला तुमचा, मला माझा प्लॅन त्याला सांगायची गरज नाही. त्याला त्याचा प्लॅन सिद्धीस न्यायचा आहे. त्याच्या प्लॅन मध्ये तुम्ही आणि मी आहोत, लक्षात घ्या. नाही समजलं नाही, पण मला वाटतं मी पाळत व्हावं, मी त्याची सेवा करेन, मला वाटतं मी हे कर. तुम्हाला काही वाटत, पण त्याच्या प्लॅन मध्ये जे आहे तेच तो घडून येऊ देईल. आणि म्हणून देवाला तुमच्या प्लॅन मध्ये फिट नका करू, तुम्ही त्याच्या प्लॅन मध्ये फिट करा. एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. देवाला तुमच्या प्लॅन मध्ये फिट करू नका, तुम्ही त्याच्या प्लॅन मध्ये फिट करा. तुमचे प्लॅन त्याच्या अधीन करा. प्रभू माझे हे प्लॅन आहे, पण तुला पाहिजे तर तू बदल, तुझा प्लॅन मला दाखव माझ्या जीवनासाठी, माझ्या सेवेसाठी, माझ्या पुढच्या पिढीसाठी. आणि तो दाखवील आणि तुमची खात्री करून देईल. आणि मग आपली खात्री होईल आणि मग आपण त्याच्याबरोबर चालू शकतो. आणि म्हणून त्यावेळेस खात्रीची गरज असते. अब्रामाला गरज पडली, तुम्हाला मला गरज पडते. देव खात्री करून देणार म्हणजे त्यांनी अब्रामाची खात्री करून दिली, तो तुमची खात्री करून देईल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.